नमस्कार, जय महाराष्ट्र। आज देवेंद्र फडणवीस साहेब सांगतात की आम्ही 1 करोड महिलांचे सिग्नेचर। हॅलो, जय महाराष्ट्र। देवेंद्र फडणवीस साहेब आज सांगतात, मी खुलं चॅलेंज करतो, मी त्यांना चॅलेंज करतोय, माझ्यासमोर बसा आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या बोलून घेऊ आपण। राहिली दुसरी गोष्ट, तुम्ही सांगता की 1 करोड महिलाचं आम्ही सिग्नेचर घेऊ, म्हणजे सह्या वगैरे घेऊ आणि आरक्षण विरोधात काँग्रेसनं असं केलं तसं केलं। पहिली गोष्ट, ज्या अशोक खरातनं 100 महिलावर अत्याचार केला तो अशोक खरात तुमच्या जवळचा माणूस। पहिली गोष्ट, त्याच्यावर कारवाई होत नाही। तुम्ही आत घेऊन गेला, VIP ट्रीटमेंट त्याला दिली, बस इथं विषय संपला। दुसरी गोष्ट, बीडमध्ये झालेला अत्याचार, सरपंचाची हत्या, ह्याच्यावर का तुम्ही बोलत नाही? आणि जर तुम्हाला कायदा आणि कानून हे जर पास करायचं असेल तर तुम्ही एक गोष्ट करा, रेपिस्टला 24 घंट्यात फाशी। तिसरी गोष्ट, तुम्हाला दुसरी एक गोष्ट बोलून दाखवतो। फडणवीस साहेब, तुम्ही उच्च प्रतीचे ब्राह्मण आहात, आम्हाला सन्मान आहे, पण देशाचा भूगोल तुम्ही वाचा आणि त्याच्यानंतर इतिहासात जा। इतिहासात जो विरोध करणारा माणूस, त्या माणसाला तुम्ही तुषार भोसले यांना वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही अध्यक्ष कसं बनवू शकता? की त्याला क म ही माहिती नाही। ज्या माणसानी, ज्या मनोवैज्ञानिक माणसानी तुकारामाची गाथा, ज्ञानेश्वराची गाथा पाण्यात बुडवली, ज्या 4 लेकरांना नामदेव मुक्ताई ज्ञानेश्वर तुकाराम यांना तुम्ही वन भटकाय लावलं, हा समाज मनोवृत्तीचा आणि हो तो समाज तुमचा आहे। मी खुल्ला बोलणारा माणूस आहे। ह्या ब्राह्मणांनी अशा लेकरांना वन भटकाय लावलं आणि त्याच लेकरांनी 700 वर्षाची ज्ञानेश्वरीची गाथा गायली आणि तुम्ही त्यांचा आधार घेऊन आज तुम्ही इलेक्शन लढता? लाजा वाटायला पाहिजेत। आणि महिला